चला आजच्या क्लासमध्ये आता 8वी NNMSच्या 2018-19 पासून ते 2024 पर्यंतच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने विचारलेल्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण आपण पाहतोय। त्याच्यामध्ये आज आपण लयबद्ध मांडणी हा टॉपिक कंप्लीट करतोय। तर पहा, पहिला प्रश्न, काय दिली सूचना? अक्षरांच्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक प्रश्न प्रकार ज्या वेगळा येईल त्यावेळी मी तो प्रश्न प्रकार कसा सोडवायचा आहे तो सांगतोय, लक्ष द्या सगळ्यांनी। पहा, पहिला प्रश्न, याच्यामध्ये एकूण अक्षरांची संख्या किती आहे बघूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। एकूण अक्षरांची संख्या 15 आहे। पहा, 15 म्हटलं की लक्षात ठेवायचं 3 5 15, एकतर 3 3 चे गट तयार होतील किंवा 5 5 चे गट तयार होतील। बघूया आपण, जर 3 3 चे गट केले तयार तर A डॅश B, A डॅश डॅश, A B डॅश, A A A। ठीक आहे, ट्रिपल Aचा एक 3चा गट होतोय, तर मग बाकी ठिकाणी रिपीट अक्षर कुठंच दिसत नाही, म्हणजे 3 3 चा गट तयार होऊ शकत नाही। तर 5 5 चे गट तयार करूया। 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5। आता याच्यामध्ये बघा, सुरुवात A न झाली, सुरुवात इथं पण A न झाली, म्हणजे सुरुवात इथं सुद्धा A नच व्हायला पाहिजे। ठीक आहे, बघा 3 नंबरला 1 2 3, तिसऱ्या क्रमांकावर B आहे, इथं पण तिसऱ्या क्रमांकावर B आहे, इथं पण तिसऱ्या क्रमांकावर B आहे, म्हणजे 2 नंबरला A कन्फर्म, इथं 2 नंबरला A, इथं 2 नंबरला A। 4 नंबरला शेवट A पक्का आहे, सुरुवात कितीनं झाली? A नच झालेली आहे, A A B। परत 4 नंबरला काय आला रे? इथं A आला, इथं सुद्धा 4 नंबरला A घ्यावा लागेल, म्हणजे काय तर A A A A A, म्हणजे 1 2 3 4 5, 5 रिकाम्या जागा आहेत, तर 5च्या 5 ठिकाणी A A A येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न। आता इथं आपल्या लक्षात येतंय बघा, ट्रिपल C दिला, जर ट्रिपल B घेतला, परत ट्रिपल A घेतला, परत ट्रिपल C, ट्रिपल B, ट्रिपल A। ठीक आहे, जर असं आपण केलं, ट्रिपल C तर ट्रिपल B घेतला, तर सुरुवात B न पर्यायामध्ये कुठं आहे का? आहे, ओके ठीक आहे, B बघू। परत ट्रिपल A जर घेतला तर इथं A B A आहे का? आहे। त्याच्यानंतर पुढं जाऊया, ट्रिपल C घेतला तर इथं C येईल, म्हणजे B A C, पर्याय 3 कॅन्सल होईल। आणि लास्टला मग ट्रिपल A जर घेतला तर B A C A, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर पर्याय असेल। ठीक आहे, बघा 3 3 चे गट तयार झाले, ट्रिपल C, ट्रिपल B, ट्रिपल A, ट्रिपल C, ट्रिपल B, ट्रिपल A, आणि C हा एक शिल्लक राहिलेला। पुढं चला, अक्षरांच्या लयबद्ध मांडणीवरून गाळलेल्या ठिकाणी कोणती अक्षरे असतील ते पर्यायातून निवडा। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, एकूण 9 अक्षर आहेत, म्हणजे याचे 3 3 चे गट तयार होतील। करूया आपण P S T या पद्धतीनं। आता बघा, पहिल्या गटामध्ये P आहे, S आहे, काय नाही रे T नाही, इथं T देऊया। दुसऱ्या गटामध्ये T आहे, P आहे, S द्या। तिसऱ्या गटात T आहे, S आहे, P कमी पडतोय, म्हणजे T S P, T S P कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येत आहे। पुढे चला, इथं बघा एकूण अक्षरांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, एकूण अक्षर 14 आहेत। 14 म्हटलं तर 2 2 चे किंवा 7 7 चे गट तयार होतील, नसेल तर मग 14च्या वेळी एक काम करावं लागेल आपल्याला, 5 5 चे 2 गट अधिक 4 शिल्लक असंही करू शकतो, किंवा 6 6 चे 2 गट अधिक 2 शिल्लक। तर प्रश्न जसा आहे त्या पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल। चला व्यवस्थित लक्ष द्या, बघा GH, परत HGH, जर व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल एकही अक्षर कुठं जिथं दिलंय तिथं तरी रिपीट नाही आहे। मग आपण ट्राय करूया, GH इथं H देऊ, HG इथं H आहे म्हणजे इथं G लिहू, परत इथं G, 2 2 चे जर गट केले आपण तर परत GH GH, HG HG, GH GH HG। जर या पद्धतीनं केलं तर बघू 2 2 च्या गटानुसार H ट्रिपल G H, H ट्रिपल G H आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे। ठीक आहे, 2 2 चे गट केले आपण, त्यानुसार आपल्याला उत्तर मिळालं। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। बघा इथं 29वा प्रश्न, काय किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, किती अक्षर आहेत रे बाळांनो? 12। 12 अक्षर म्हटलं तर बेसख्ख
12 किंवा मग 3 चौक 12, 2 2 चे गट झाले तर 6 किंवा 6 6 चे 2 गट होतील, 3 3 चे होतील किंवा मग 4 4 चे गट होतील. आपण चेक करूया, बघू. 2 2 चे बी ए, परत बी ए, बी ए बी सी, बी ए बी सी, बी ए बी सी होऊ शकतंय. जर इथं बी दिलं तर बी सी, परत बी ए, परत बी सी, परत बी ए आणि परत बी सी. बघूया बी ए सी सी असा पर्याय कुठं दिसतोय का? बी ए सी सी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. आपण काय केलंय, 2 2 चे गट केलेत, बी ए बी सी, परत बी ए बी सी, परत बी ए बी सी किंवा मग 4 4 चे गट होतील, बी ए बी सीचा एक गट तयार होईल. या पद्धतीने करू शकताय. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, एकूण अक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण 15 अक्षरं असतील तर एकतर 3 3 चे गट पडतील किंवा मग 5 5 चे गट पडतील. जर आपण 3 3 चे गट पाडले तर बघा, सिंपल आहे. इथं बी ए एचा गट तयार झाला, इथं सुद्धा बी ए एचा गट तयार होईल. मग जर एकाड एक बी ए ए होत असेल तर इथं सुद्धा बी ए एचा गट तयार होईल. आणि 2 नंबरला बघा, हा जो एकाड एक गट आपण तयार केला बी ए एचा, आणि हा जो दुसरा गट आहे इथं 2 नंबरला बी ए, इथं 2 नंबरला बी देतो. 1 नंबरला बी असेल तर इथं 1 नंबरला बी द्यावा लागेल, म्हणजे बी बी ए बी बी ए असा गट तयार होईल. पा बी ए ए बी बी ए, बी ए ए बी बी ए, बी ए ए म्हणजे बी ए बी बी ए, म्हणजे रिकाम्या जागी काय येणार आहे? बी ए बी बी ए, बी ए बी बी ए. कुठं आहे रे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा इथे एकूण किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथं सुद्धा एकूण 15च अंक आहेत. एकतर 3 चे गट होतील किंवा 5 चे गट होतील. बघूया कितीचे होत आहेत. 1 2 3 3 3 चे जर केले तर सुरुवात 1 न, शेवट 1 न. इथं शेवट 0 न झाला, इथंही शेवट 0 न झाला. नाही, इथं काही संबंध जास्त मला वाटत नाही. 1 2 3 4 5 जर 5 चे केले तर सुरुवात 1 न, सुरुवात 1 न. 1 2 3 4 5 परत आणि शेवट 0, तर इथं सुद्धा शेवट 0. या पद्धतीने आपण ओळखू शकतोय. इथं सुरुवात 1 नाही, इथं सुरुवात 1 नाही, म्हणजे इथं सुरुवात 1 नच असणार आहे राजांनो. बरं, इथं शेवट 0, इथं शेवट 0 म्हणजे इथं काय असणार? शेवट 0च असणार आहे. म्हणजे 10 100, 10 100 म्हटलं तर इथं 10 0 इथं 1 द्यावा लागेल, इथं 0 द्यावा लागेल. ओके. 10 100 10 100 10 100 असे गट तयार होतील. बरोबर आहे. म्हणजे 0 0 1 1 0, 0 0 1 1 0 पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एकूण अक्षर किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एकूण अक्षर इथे 16 आहेत. 16 म्हटलं तर 4 इन चौक 16 किंवा मग 2 8 16. 2 2 चे केले तर 8 गट होतील किंवा 8 8 चे केले तर 2 गट होतील किंवा मग 4 4 चे गट तयार करावे लागतील. बघूया आपण. जर आपण सुरुवातीला 4 4 चे गट तयार केले, सुरुवात पी न झाली, इथं सुरुवात पी न, इथं 2 नंबरला डब्ल्यू आहे का? आहे. ओके. इथं सुद्धा 2 नंबरला डब्ल्यू, शेवटी एक्स 3 ठिकाणी दिलाय, म्हणजे कन्फर्म 4 4 चे गट आहेत. चेक करू आपण. एक्स एक्स एक्स, इथं एक्स, शेवट सुरुवात पी न झाली, इथं पण सुरुवात पी न करूया. 2 नंबरला डब्ल्यू आहे, इथं डब्ल्यू देऊया, इथं 2 नंबरला डब्ल्यू द्यावा लागेल आणि इथं सुरुवातीला पी लिहावं लागेल. ठीक आहे. पी डब्ल्यू एक्स एक्स, पी डब्ल्यू एक्स एक्स, पी डब्ल्यू एक्स एक्स असा एक पॅटर्न तयार झाला. ठीक आहे. रिकाम्या जागी काय असणार आहे? पी एक्स डब्ल्यू डब्ल्यू पी, पी एक्स डब्ल्यू डब्ल्यू पी आणि एक राहिला शेवटी हा एक्स, पी एक्स डब्ल्यू डब्ल्यू पी एक्स, पी एक्स डब्ल्यू डब्ल्यू पी एक्स. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघा. एकूण अक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता 12 अक्षर असतील तर बेसक्क 12 किंवा 3 चौक 12. बघूया. जर आपण 2 2 चे गट केले तर एम पी एक्स वाय, एम पी एक्स वाय, एम पी एक्स वाय होईल. ओके. हा एक्स वायचा होईल. बघूया. एम पी इथं जर पी दिला तर सुरुवातीला पीचे पर्याय आहेत. ओके आहेत. परत एक्स वाय पी, पी वाय पी असं पर्याय आहे का आपल्याकडं?
आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे 2-2चे गट होतील. ठीक, पुढे 4 चर्चा केले तर MPXY MPXY असंही चालेल, काही फरक पडणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा एकूण किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. एकूण 14 अक्षरं दिलेली आहेत. आता 14 ज्यावेळी येईल त्यावेळी बेसाते 14 किंवा मग 14साठी अजून काय करता येईल आपल्याला? 5-5चे जर केले तर 5-5चे 2 गट पडतील आणि 4 शिल्लक राहतील. किंवा 6-6चे केले तर 6-6चे 2 गट 2 शिल्लक. प्रश्न जसा आहे तसं आपल्याला विभाजन करावं लागेल. चला PM जर आपण 2-2चे गट केले तर PM, परत P सुरुवातीला येतो, परत MM, शेवटी P येतो. ओके, ठीक आहे. 2-2चे नाही आहेत. बरं, 7चे केला तर 1 2 3 4 इथं शेवट M नाही, इकडे शेवट O नाही. बरं, मग जर उलट असेल तर इकडं P असेल तर इकडं P यायला पाहिजे होता. 7-7चा सुद्धा गट तयार होत नाही. ठीक आहे, आपण 5-5चे बघू. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 4 शिल्लक राहतील. बरं, शेवट P ने झाला आहे, शेवट P ने झाला आहे. 2 नंबरला O आहे, इथं 2 नंबरला O देऊन बघू. सुरुवातीला P आहे, P M M M P M M O P P M M O P. बरं, यमनं सुरुवात होणारा पर्याय आहे का? आहे. ओके, हा किंवा हा येईल. चेक करूया आपण. आता शेवटी P M M O P P M M O P राहिलेला आहे, त्याने दिला नाही. तिथून पुढं सायकल ब्रेक झाली. M P O M M P O M आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 56. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण अक्षर 15 आहेत. 15 अक्षर असतील तर त्याचं विभाजन 3-3 मध्ये किंवा 5-5 मध्ये करावं लागेल आपल्याला. चेक करू आपण. DE 3-3 जर केले आपण तर बघा DEF किंवा DEE इथं लयबद्ध मांडणी 3-3च्या गटाने तर काही लक्षात येत नाही. बरं, 5चा बघू. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 4 5. इथं बघा सुरुवात D न झाली, इथं सुरुवात D न झाली, याचा अर्थ इथं सुरुवात D नच होईल. शेवट F नाही म्हणजे इथं सुद्धा शेवट F न करू, इथंही शेवट F नाही. ओके, एक गट सापडलाय मला. DE DFF DE DFF DE DFF. म्हणजे रिकाम्या जागी आपल्याला कोणते अक्षर मिळतील? DDFF DDFF कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. चला पुढच्या प्रश्नाकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथं सुद्धा 15 अंक दिलेले आहेत. म्हणजे 3 किंवा 5चं विभाजन करू शकतो आपण. जर 3चं केलं तर 2 शून्य, शेवट 0, इथं शेवट 1 आहे, परत शेवट 1 आहे आणि परत शेवट 1 आहे. म्हणजे 0 एकाड 1 जर घेतलं तर 0 1 1 0 1 1. पण हा गट मग परत सेम तसाच यायला पाहिजे होता, येत नाही. म्हणजे 3-3चे गट होत नाही. आपण चेक करू 5-5चे गट. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. जर या पद्धतीने चेक केलं तर बघा शेवट 11 आला, शेवटी 11 आला, म्हणजे इथं सुद्धा शेवटी 11 येईल. सुरुवातीला 1 आहे म्हणजे इथं सुरुवातीला 1 देऊ. म्हणजे 1 डबल 0 1 म्हणजे 111 पकडा. 111 इथं 1 0 द्यावं लागेल. 111साठी इथं 1 0 द्यावं लागेल. म्हणजे गाडलेल्या जागी कोणती अंक येणार आहेत? 1 1 0 0 1 1 0 0. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडं. बघा एकूण किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण 15 अक्षर आहेत. 15 म्हटलं तर 3चे किंवा 5चं विभाजन करावं लागेल. जर 3चं विभाजन केलं तर GH, ठीक आहे, GI G म्हणजे डबल G आलाय, इथं आहे. म्हणजे या गटामध्ये H दिलेलाच नाही. नाही, असं नाही होणार. प्रत्येक गटामध्ये सारखे अक्षर येतील. मग 5चं करायचं. 1 2 3 4 5 1 2 3 4
5, 1 2 3 4 5. आता चेक करू, शेवट जी नाही, शेवट जी नाही, शेवट जी नाही. ओके, बरोबर आहे. सुरुवात जी नाही, इथं सुरुवात जी नाही म्हणजे इथं सुद्धा सुरुवातीला जीच येणार आहे. 2 नंबरला एच आहे, 2 नंबरला एच आहे म्हणजे इथं 2 नंबरला एच येणार. इथं 3 नंबरला जी आहे, इथं सुद्धा 3 नंबरला जी आहे. याचा अर्थ इथं 3 नंबरला जी येईल. जे जी एच जी आय जी, जी एच जी आय जी, जी एच जी आय जी. छान, 5-5चे गट तयार झाले. 1 जी जी आय एच, जी जी आय एच. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता इथं बघा 13 अक्षर आहेत. 13 अक्षर असतील तर मग 6 2 12, 6-6चे 2 गट होतील, 1 शिल्लक राहील. किंवा मग 5-5चे 2 होतील, वरती 3 अक्षर शिल्लक राहतील. बघूया आपण. 1 2 3 4 5. जर 5-5चे केले तर शेवट येणं 1 2 3 4 5, शेवट येणं. बरं, पाठीमागून किंवा 2 नंबरला सी आहे, इथं 2 नंबरला सी आहे. ओकेच. इथं 3 नंबरला ए, इथं 3 पाठीमागून 2 नंबरला बी द्यायचा. बरं ठीक आहे. इथं सी द्या. सी सी ए बी ए, सी सी ए बी ए, सी सी. पुढं सायकल ब्रेक झाली. ठीक आहे. आले 5-5चे 2 गट तयार झाले. 3चा शेवटचा 1 गट झाला. सी बी ए सी, सी बी ए सी आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. एकूण अक्षर किती आहेत? 14. तर बघू, बेसाती 14 किंवा मग 5-5चे 2 गट, उरलेला 4चा 1 या पद्धतीने करता येईल. जर 2 2चे केले तर 1 0 0 1 0 1 1 0 0 1 1 0 0 1. बरं, 1 0. पहिला सुरुवात शून्यानं कुठंच झालेली नाही म्हणजे 2 2चे गट होत नाही आहेत. बरं, मग 14 म्हटलं तर 5-5चे करूया. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4. बरं, बघू. सुरुवात 1 नाही, सुरुवात 1 नाही. बरं, 3 नंबरला 0 आहे, तर 3 नंबरला 0 आहे. शेवटी 1 आहे. बघू आपण, शेवटी 1 देऊ. पाठीमागून 2 नंबरला 1च आहे म्हणजे 11 0 11, 11 0 11, 11 0 1. ओके, छान झाला पॅटर्न. बघा, 1 1 1 1. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा किती अक्षर दिले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 अक्षर म्हटल्यानंतर 3 किंवा 4चा गट तयार व्हायला पाहिजे किंवा 6 किंवा 2चा गट तयार व्हायला पाहिजे. परंतु इथं ट्रिपल सी दिलाय, त्याच्या अगोदर डबल ए दिलाय. त्याच्यामुळं 3 3चे गट तयार होणं कठीण आहे. जर आपण पर्यायाचा वापर केला तर सी सी सी. बघा, सी 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 जर वापरलं तर सी सी ए सी, सी बी सी ए ए. नाही पॅटर्न काय सेट होत. परत बी सी बी असं जर वापरला तर बघा, सी बी ए 1 1 10 आला. परत सी सी बी बी ए ए, जे इथं पहिलं अक्षर, दुसऱ्या गटामध्ये 3चा, परत 6चा आणि पुढचा 9चा गट तयार झाला असता. इथं सी 1 वेळा, इथं 2 वेळा, इथं 3 वेळा, इथं बी 1 वेळा, इथं बी 2 वेळा, इथं बी 3 वेळा. पुढं सायकल ब्रेक झाली, परंतु या क्रमानं आलं असतं. ठीक आहे, पुढं चला. बी सी बी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ज्यावेळी गट पडत नाहीत किंवा काही अडचण येईल त्यावेळी पर्यायांचा वापर करून पाहिला तरी सुद्धा चालेल. पुढं चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 म्हटलं की 3 किंवा 4चे गट तयार होतील. बघूया आपण. 1 2 3 3 3चे जर केले तर सुरुवात येणं सुरुवात नाही होत, कारण इथं येणं सुरुवात झाली, इथं येणं सुरुवात झाली, इथं येणं सुरुवात होणं अपेक्षित होतं. तसं नाही झालं. जरी 1 आड 1 म्हटलं तरी सुद्धा इथं ये नाही म्हटल्यानंतर इथं येणंच व्हायला पाहिजे होती. म्हणजे 3 3चे गट तयार होत नाही. 4 4चे करू. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2. शेवट ए, शेवट ए, शेवट ए. बरोबर आहे. सुरुवात ए, सुरुवात ए, इथं सुरुवात ए. 2 नंबरला बी, 2 नंबरला बी द्या आणि 3 नंबरला इथं बी आहे म्हणजे इथंही बी द्या, इथंही बी द्या. ए बी बी ए, ए बी बी ए, ए बी बी ए. ठीक आहे. रिकाम्या जागी काय येणार आहे? बी बी ए बी.
बी बी ए बी, पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर पर्याय असेल. ठीक आहे. तर आतापर्यंत आलेले लयबद्ध मांडणी या घटकावरचे सगळे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहिले.